देवाची स्तुती असो. मोठ्यानं म्हणूया, देवाची स्तुती असो. अजून एकदा जोरानं म्हणूया, हालेलुया. प्रभूची स्तुती असो. आज आपण या ठिकाणी आनंदी अंतकरणाने प्रभूच्या चरणाजवळ आलेलो आहोत, जेणेकरून देवबाप आज आमच्या मनामध्ये काय घालू इच्छितो, आमच्या अंतकरणामध्ये काय तो पेरू इच्छितो, हे बघण्यास आपण या ठिकाणी आलेलो आहोत. मागील दिवसांमध्ये एक व्यक्ती माझ्याकडे आली आणि त्या ख्रिस्तीतर व्यक्ती ती होती. मी तिला ओळखतसुद्धा नव्हतो, परंतु दुसऱ्या एका ओळखीच्या व्यक्तीसोबत ती आमच्या ऑफिसमध्ये आली आणि त्यांनी लगेच मला काही ओळखी सांगितल्या आणि त्यांचा आणि कॅम्पसचा कसा परिचय आहे, कॅम्पसवरील लोकांचा कसा परिचय आहे हे त्यांनी सांगितलं. आणि मग ते सांगत असताना मी म्हटलं, जरा अजून सखोल ओळख तुमची करून द्या, तुम्ही आहे कोण? आणि मग त्यांनी सांगितलं की मी एका वेगळ्या विचारसरणीचा व्यक्ती होतो आणि मी एका विशिष्ट प्रकारच्या विचारसरणीमध्ये आणि त्या प्रकारच्या शिक्षणाच्या मागे मी होतो, परंतु माझ्या जीवनामध्ये सुख नव्हतं. त्या विचारसरणी मागे जाऊन मला फायदा होत नव्हता. त्या विचारसरणीमध्ये जाऊन मला स्थैर्य प्राप्त होत नव्हतं. मी विचलित होतो, मला शांती नव्हती, मी त्रस्त होतो, मी व्यस्त होतो, परंतु माझ्या जीवनामध्ये शांती नव्हती. मग म्हटलं, आता काय झालं? ते म्हटलं की मी आता प्रभूचं लेकरू बनलेलो आहे. आमेन. मी आता देवबापाच्या मागे लागलेलो आहे, प्रभू येशूचा मी अनुयायी बनलेलो आहे. आणि मी म्हटलं, मला हे ऐकून अतिशय आनंद होत आहे. पण त्यांना मी विचारलं, म्हटलं कसं काय हे झालं? ते म्हटले की साहेब, या जगामध्ये इतक्या विचारसरणी आहेत, इतक्या शिकवणी आहेत, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवणच माझ्या जीवनाच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे हे जेव्हा मला कळलं, तेव्हा मात्र माझ्या बाकीच्या सर्व विचारसरणी आणि शिकवणी बाजूला ठेवून मी ख्रिस्ताकडे वळलेलो आहे. आमेन. प्रियानो, आज आपण या 3 वचनांवरती लक्ष केंद्रित असताना मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शब्दामध्ये प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो बघा. 36व्या वचनामध्ये लोकांचं वर्णन करत असताना प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणत आहे की लोक मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे, आणि मग तो दुसरे 2 शब्द वापरतो बघा. तुमच्या बायबलमध्ये बघा, 2 शब्द वापरतो. काय आहेत ते शब्द? तर मग मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही गांजलेले आहात की पांगलेले आहात? 2 शब्द विचारतो, 2 शब्दांचं उच्चारण करतो. तुम्ही गांजलेले आहात की पांगलेले आहात? आणि हा आज ऐकणाऱ्या सर्वांसमोर माझा प्रश्न आहे. आम्ही गांजलेले आहोत की पांगलेले आहोत? परंतु त्या शब्दांच्या अर्थाकडे जाऊन त्याचं आमच्या जीवनासाठी काय लागू करणं आहे हे बघत असताना आम्ही 3 गोष्टींवरती लक्ष केंद्रित करणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नजरेनं आम्ही ह्या शास्त्र भागाकडे बघणार आहोत. आणि माझा विश्वास आहे की आज देवबाप आपल्या संगती संभाषण करणार आहे. किती लोक देवाचं ऐकायला आले? हॅलो. म्हणून आपले अंतकरण उघडा, आपली मनं उघडा, आपल्या मनातले इतर विचार जे आहेत ते प्रभूला विनंती करा की प्रभू, हे आता पुढचे 30, 35, 40 मिनिट मला हे विचार बाजूला ठेवण्यास सहाय्य कर, जेणेकरून तू तुझ्या वचनातून काय बोध करणार आहेस ते मी आत्मसात करावं आणि माझ्या जीवनाला लाभ व्हावा. ठीक आहे. तर पुढे जाऊया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नजरेतून या शास्त्र भागाकडे बघू आणि प्रभूला काय म्हणायचं आहे ते आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. 36व्या वचनाला जर आम्ही बारकाईनं वाचलं, त्याच्याकडं जर लक्ष दिलं तर असं म्हटलेलं आहे, तेव्हा लोक समुदायांना पाहून त्यांचा त्याला कळवळा आला. लोक समुदायांना पाहून त्यांचा त्याला कळवळा आला. याच्या मागं भला मोठा लोकसमुदाय होता. विविध कारणास्तव ते त्याच्या मागे आलेले आहेत. कोणी आपले रोग बरे करून घ्यायला आलेले आहेत, कोणी आपल्या समस्या दुरुस्त व्हाव्यात याच्याकरता त्याच्याकडे आलेले आहेत. आणि या सगळ्या लोकांना आरोग्यदान देत असताना, या सगळ्या लोकांची सेवा करत असताना हा शास्त्रभाग आपल्यासमोर येत आहे. आणि मत्तय आपल्याला त्या परिस्थितीचं वर्णन करतो आणि म्हणतो की ख्रिस्ताला कळवळा आला. ख्रिस्ताला कळवळा आला. लोकांचा कळवळा आला. कळवळा काय?
कळवळा या शब्दाला इंग्रजीमध्ये कंपॅशन म्हटलेलं आहे. हा कळवळा पवित्र शास्त्रोक्त देव संकल्पना जी आहे, पवित्र शास्त्रामधला जो देव आमच्या समोर आहे, ज्या देवाची तुम्ही आणि मी उपासना करतो, त्याचं अनन्य असलं प्रकारचं गुणधर्म तो आहे. कंपॅशन, कळवळा जो आहे हा पवित्र शास्त्रोक्त देवाचा अनन्य म्हणजे केवळ त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात कार्यरत असणारा हा गुणधर्म आहे. खरं बघू जाता देव हा कळवळ्याचा देव आहे असं म्हणावं लागेल. जुना करार जर आम्ही वाचला, इस्रायल लोकांचा इतिहास जर आम्ही वाचला, तर आमच्या लक्षामध्ये येईल की प्रभूला कळवळा आला आणि मग त्याने इस्रायलांना इजिप्तमधून बाहेर काढण्याचं ठरवलं. सुटका करण्यामागे त्याचा कळवळा आहे. प्रभू येशू ख्रिस्त वारंवार या कळवळ्यानं भरून कृती करत असलेला आम्हाला दिसतो. हा तो कळवळा आहे. ही अंतकरणाची अशी अवस्था आहे जी आम्हाला समोरच्या दुःखित पीडित त्रस्त व्यक्तीबद्दलचं दुःख समजून घेण्यास मदत करते. कळवळा हा असा गुणधर्म आहे जो समोरच्या पीडित दुःखित त्रस्त व्यक्तीची परिस्थिती जशीच्या तशी समजून घेण्यास आम्हाला मदत करते. आणि नुसतीच समजून घेण्यास मदत करत नाही, तर त्याप्रती कृती करण्यास आम्हाला प्रवृत्त करते. कंपॅशन विल ऑलवेज लीड यू टू ॲक्शन. हा कळवळा तुम्हाला नेहमी कृती करण्यास प्रोत्साहित करेल. आणि हा जो आमचा कळवळ्याचा देव आहे, खरं बघू जाता ख्रिस्तीत्वाला कळवळ्याचा धर्म म्हणायला काहीच हरकत नाही. जे मोठे पंडित आहेत, शास्त्रावरती भाष्य करणारे लोक आहेत, यांचं असं मत आहे की ख्रिस्तीत्व हे दुसरं तिसरं काही नसून कळवळ्याची चळवळ ती आहे, कळवळ्याची जीवनशैली ती आहे. आणि म्हणून हा आमच्या कळवळ्याचा देव जो आहे, त्या देवाचा समाज या नात्यानं तुम्ही आणि मी सुद्धा त्या दैवी कळवळ्यानं भरून जीवन जगावं. आणि मग देव जसा त्या कळवळ्यानं युक्त होऊन भरून कृती करतो, तशी तुम्ही आणि मी सुद्धा कृती करावी अशी प्रभू परमेश्वराची इच्छा आहे. पुढच्या व्यक्तीचं दुःख, पुढच्या व्यक्तीचा त्रास, पुढच्या व्यक्तीची समस्या ही समजून घेऊन त्याबद्दल कृती करणे हा कळवळा आहे. मग पहिली गोष्ट आम्हाला ही शिकायची आहे या 3 वचनांमधून, ती ही की तुम्ही आणि मी येशू ख्रिस्ताच्या कळवळ्यानं भरावं. तुम्ही आणि मी येशू ख्रिस्ताच्या कळवळ्यानं भरावं. मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो, तुम्ही जे या ठिकाणी बसलेले आहात, तुम्ही जे ऑनलाईन ऐकत आहात, तुमच्या आणि माझ्या ख्रिस्ताच्या चरणी येण्यामागे जर सर्वात मोठं कुठलं कारण असेल तर तो आहे देव बापाचा कळवळा. त्याला तुम्हा आणि माझा कळवळा आल्यामुळं त्यानं त्या कळवळ्यानं युक्त होऊन आपल्या पुत्राला पाठवलं, जेणेकरून तुम्ही आणि मी त्या त्रस्त पीडित अशा अवस्थेत राहू नये, तर त्यामधून सुटका आम्ही प्राप्त करावी आणि देव बापाच्या सानिध्यात उर्वरित पृथ्वीच्या पाठीवरील आयुष्य आम्ही घालावं. आणि त्याही पलीकडे सार्वकालिकतेमध्ये आम्ही ख्रिस्ताच्या संगती असावा. त्या कळवळ्यानं आता तुम्ही आणि मी सुद्धा भरलं पाहिजे. इम्मानुएल म्हणजे आम्हा संगती देव, त्या देवाला जर आम्ही अनुभवलेलं आहे तर आमचं अंतकरण कळवळ्यानं भरलेलं नाही असं होऊ शकत नाही. त्या अंतकरणामध्ये परमेश्वराचा कळवळा ठासून भरलेला तुम्हाला आणि मला दिसून येईल. जे मिशनरी देवाचं वचन घेऊन तुमच्या आणि माझ्यापर्यंत आले, जे देवाचे सेवक प्रभूचं वचन घेऊन तुमच्या आणि माझ्यापर्यंत आले, त्यांनी स्वतः त्रास सहन केला, त्यांनी स्वतः दुःख सहन केलं, त्यांनी स्वतः अडचणी सहन केल्या, त्यांनी स्वतः असुविधा सहन केल्या. का? कारण ते तुमच्या आणि माझ्या आत्म्याबद्दल कळवळ्यानं भरलेले होते, देवाच्या कळवळ्यानं ते भरलेले होते. आता प्रश्न हा आहे की कळवळ्यानं भरायचं का? का हा कळवळा महत्त्वाचा आहे? ख्रिस्त का कळवळ्यानं भरला? ख्रिस्ताला का कळवळा आला? हे आम्हाला या शास्त्र भागामधून बघायचं आहे. आणि कोणीतरी माझ्यासाठी वाचावं 36व वचन. तीन कारणं सांगितलेले आहेत का ख्रिस्त कळवळ्यानं भरला.
36व्या वचनात सांगितलेलं आहे. 36वं वचन म्हणतं, तेव्हा लोकसमुदायांना पाहून त्यांचा त्याला कळवळा आला, कारण. आता हे जे कारणवाचक विधानं असतात बायबलमधली, त्या विधानांकडे तुम्ही आणि मी फार बारकाईनं लक्ष द्यावं. आमच्या दैनंदिन वाचनात सुद्धा हे कारणवाचक जे विधान आहेत त्याकडे लक्ष द्यावं. ख्रिस्त या ठिकाणी कारण देत आहे, म्हणतंय ख्रिस्ताला कळवळा येण्याचं कारण नमूद करून ठेवत आहे. 3 कारणं आहेत. पहिलं कारण काय आहे बघा. पहिलं कारण आहे, मेंढपाळ नसलेल्यासारखे ते लोक होते. नीट लक्ष द्या शब्दांकडे काय म्हटलेलं आहे. त्यांना मेंढपाळ नाहीत असं म्हटलंय का? त्यांना मेंढपाळ नाहीत असे पाहून कळवळा आला असं म्हटलंय का? नाही. त्याला कळवळा आला कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते आहेत असं त्याला दिसलं. मग त्याचा अर्थ असा आहे की ह्या लोकांना जे त्याच्या मागे चालत होते, जे त्याच्या मागे धावत होते, जे ख्रिस्तापासून विविध प्रकारच्या सुटकांना अपेक्षित होते, त्यांना मेंढपाळ नव्हते का? होते. त्यांना मेंढपाळ नव्हते का? होते. यहुदी लोकांना मेंढपाळ नव्हते का? होते. मग येशू असं का म्हणत आहे? त्यांना जे मेंढपाळ होते ते मेंढपाळ स्वार्थी होते, ते मेंढपाळ दुटप्पी होते, ते मेंढपाळ स्वतःची पत राखण्याच्या कामात गुंतलेले होते. त्यांना मेंढरांबद्दल काही काळजी नव्हती, त्यांना स्वतःच्या प्रतिष्ठेबद्दल सगळं काही त्या ठिकाणी काळजी होती. देव मागच्या रविवारी आपण बघितलं, देवबाप स्वतः शरीरामध्ये त्यांच्या समोर उपस्थित असताना त्या देवाला ओळखू न शकणारे असे त्यांचे मेंढपाळ होते. यांचं काम काय होतं? देवाचं वचन वाचून, देवाच्या वचनात रमवून, देवाच्या वचनाचा खरा अर्थ समजून घेऊन जेव्हा ख्रिस्त येईल तेव्हा त्या ख्रिस्ताला लोकांना समजावून सांगणे, त्या ख्रिस्ताची ओळख लोकांना करून देणे. मात्र हे त्यांच्या ज्ञानात आणि त्यांच्या प्रतिष्ठांमध्ये आणि त्यांच्या परंपरांमध्ये एवढे गुंतलेले आणि शून्य झालेले आम्हाला दिसतात की ते खुद्द देवाच्या पुत्रालाच ओळखू शकत नाही आहे. ते लोकांवरती परंपरा आणि परंपरेनुसार जे नाही, जे यांच्या सुविधेसाठी आहे अशा बाबी त्यांच्यावरती लादणारे असल्या प्रकारचे मेंढपाळ होते. लोकांना देवाकडं वळवू न शकणारे असले हे मेंढपाळ होते. मेंढपाळ होते का? हो. पुढारी पण होतं का त्यांच्याकडे? हो. नेतृत्व गुण होते का त्यांच्याकडे? हो. परंतु ते कोणालाच देवाकडे वळवू शकत नव्हते, ते देवाला ओळखू शकत नव्हते. लोकांची दिशाभूल करणारे ते होते. लोकांना देवाच्या जवळ आणण्याऐवजी ते कर्मकांडांचं एवढं ओझं त्या लोकांवरती लादत होते की ते देवाला ओळखू शकत नव्हते. आमच्या अवतीभोवती सुद्धा अनेकदा असल्या प्रकारचं नेतृत्व असतं. आमच्या अवतीभोवती सुद्धा अनेकदा असल्या प्रकारचे पुढारी पण असतात जे लोकांना प्रभूकडं आणण्याबद्दल अजिबात कळवळ्यानं भरलेले नसतात, ज्यांना त्या प्रकारे कुठलंच पाचारण दिसत नाही. ते पुढारी असतात कारण लोकांनी त्यांना निवडून दिलेलं असतं. ते पुढारी असतात कारण त्यांच्या तोंडात जोर असतो. ते पुढारी असतात कारण सर्वसामान्यांपेक्षा 2-4 पुस्तकं जास्त शिकलेले असतात. ते पुढारी असतात कारण त्यांच्याकडे आकर्षक व्यक्तिमत्व असतं. परंतु हे लोकांना प्रभूकडे आणू शकत नाहीत. आणि म्हणून ती परिस्थिती बघून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की हे लोक मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे झालेले आहेत. आज तुमची अवस्था कशी आहे? तुम्ही पुढारी आहात का? तुम्ही असे पुढारी तर नाही? प्रश्न विचारा. पंचमंडळाचे सभासद आहात का? लोकांना परमेश्वराच्या जवळ आणण्यासाठी तुम्ही कारणीभूत आहात का लोकांना परमेश्वरापासून दूर नेण्यास कारणीभूत आहात? प्रश्न विचारा. तुम्हाला वैयक्तिकरित्या तरी देवाची ओळख झालेली आहे काय?
वैयक्तिकरित्या देवाची ओळख होऊन मंडळीतल्या लहानापासून थोरापर्यंतला व्यक्तीला आम्ही देवाची ओळख करून देण्याबद्दल झटतो का, हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारावा. ख्रिस्ताचे गुण आमच्याद्वारे प्रदर्शित करून आमच्या मंडळीतल्या लोकांना ख्रिस्ताकडे आणण्यासाठी आम्ही झटतो का. जर नाही प्रियानो, तर तुम्ही लोकांना देवाकडं आणणारे बनण्यापेक्षा लोकांना देवापासून दूर करण्याचे सुंदर कित्ते बनलेले आहात, नकारात्मक कित्ते बनलेले आहात. आणि त्याचा जाब परमेश्वर तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला असं वाटू देऊ नका, नाही बाबा माझं काय, आपलं काय नाही, आपलं काय नाही. तुम्ही नेतृत्व करता का, तुम्ही पुढारी पण करता का, तुमच्या हाती देवबापानं त्याच्या कुटुंबाला नीट चालवण्याच्या किल्ल्या दिलेल्या आहेत. आणि त्या जर तुम्ही नीट वापरल्या नाही तर त्याचा जाब मात्र तुम्हाला वैयक्तिकरित्या परमेश्वराला द्यावाच लागेल. तुमच्या लहान सहान पायऱ्यांचा, पावलांचा, कृत्यांचा जाब परमेश्वराला द्यावा लागेल. प्रभू येशू ख्रिस्तानं ही परिस्थिती बघितली आणि तो म्हटला की हे लोक मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे झालेले आहेत. तुम्ही असंही म्हणू शकता आपले स्वतःचे खांदे झटकून, बाळकसाहेब आम्ही मेंढपाळ नाही, मेंढपाळ तुम्ही आहे. मी आहेच, तुम्हीही आहात. तुम्हालाही विविध दृष्टिकोनातून ते मेंढपाळत्व दिलेलं आहे परमेश्वरानं. आई वडील या नात्यानं तुमच्या कुटुंबाचं मेंढपाळत्व तुमच्याकडं आहे. आई वडील या नात्यानं तुमच्या लेकरांचं मेंढपाळत्व तुमच्याकडं आहे. तुम्ही जसे वागाल तसे ते वागतील, तुम्ही जसे नाचाल तसे ते नाचतील. तुमच्या जीवनातले जे प्राधान्य असतील त्यांचीही तशीच किंबहुना त्याहीपेक्षा वाईट असतील. आणि म्हणून स्वतःच्या जीवनाचं सिंहावलोकन आपण करून प्रश्न विचारू की मी उद्यासाठी काय पेरत आहे. आम्ही जे पेरू तेच उगवणार आहे, बरोबर. तुम्ही गहू पेरल्यावर मोती उगवलेले पाहिले का? नाही. तुम्ही गहू पेराल तर गहूच उगवतील. काळजी घेऊया. ख्रिस्ताला कळवळ आला, त्या कळवळ्याने आम्हाला भरावं लागेल, त्या ख्रिस्ताच्या गुणधर्माने आम्हाला भरावं लागेल. त्यानं दिलेली जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीला आम्हाला पार पाडण्यासाठी ते खांद्यावर ओझं घ्यावं लागेल. त्रास होईल का? हो. ॲडजस्टमेंट्स करावं लागतील का? हो. ड्युटीच्या वेळा बदलून घ्याव्या लागतील का? हो. लेकरांना वेळ द्यावा लागेल का? हो. दशांश द्यावा लागेल का? हो. मंडळीची काळजी घेण्यासाठी उपस्थित राहावं लागेल का? हो. लोकांपर्यंत पोहोचावं लागेल का? हो. कळवळ्यानं भरावं लागेल. दुसरं कारण तो सांगतो, लोकांचा त्याला कळवळ आला कारण ते गांजलेले होते. आता गांजलेले म्हणजे काय? गांजलेले आणि गंजलेले काय जास्त फरक नाही आहे, ठीक आहे. गांजलेले म्हणजे त्याचा मूळ शब्द जो आहे ग्रीक भाषेमध्ये, त्याचा इंग्रजीमध्ये शब्दार्थ आहे फेंटेड. फेंटेड म्हणजे काय? मूर्छित झालेले, बेशुद्ध झाले. डॉक्टर साहेब फेंटेड म्हणजे बरोबर आहे, मूर्छित झालेले, थकलेले, सगळं काही जवळ असून असं गळाटलेले, त्राण निघून गेलेले म्हणजे गांजलेले. अर्धवट जिवंत असलेले. जिवंत आहेत का? हो, पण जीव नसल्यागत ते जीवन जगत आहेत. गांजलेले आहेत, पिडलेले आहेत, निराश झालेले आहेत, काय करावं समजत नसलेले, सुचत नसलेले, त्याला आपल्या वऱ्हाडी भाषेमध्ये म्हणतात भयान झालेले, शांती नसलेले, काहीतरी करून शांती मिळवण्याची तरफड करत असलेले म्हणजे गांजलेले लोक. दुसऱ्या शब्दामध्ये त्यांच्याजवळ सगळं काही असून ते दुःखित आहेत, आनंदी ते नाहीत, समाधानी ते नाहीत, तृप्त ते नाहीत. सतत काहीतरी करून, कशाच्या तरी मागे लागून, काहीतरी कर्मकांड करून शांती मिळवण्याचा ते प्रयत्न करत आहेत.
सतत झटत आहे, सतत तरफडत आहे, पण त्यांच्याजवळ शांती नाही. ती अवस्था बघून ख्रिस्ताचं मन कळवळ्यानं भरून आलेलं आहे. तुम्हाला ही अवस्था दिसते का? आपल्या अवतीभोवती लोक त्रस्त असलेले, पिडलेले, काही सुचत नसलेले, शांतीच्या मागं धावत असलेले, सतत काहीतरी करून शांती मिळवण्याचा प्रयत्न करत असलेले, देवापासून दूर असलेले, गांजलेले लोक. तशी अवस्था आहे प्रियानो. आणि ही अवस्था होण्यामागे अनेक दृष्टिकोनातून आम्ही ज्यांना आमचं नेतृत्व करायला सांगितलेलं आहे ते आम्हाला देवाकडे नेऊ शकत नसल्यामुळं हे आहे. ते त्यांच्या जीवनात देव नसल्यागत जीवन जगत असल्यामुळं आम्हाला कोणाकडे पाहावं समजत नाही. त्यांचे नकारात्मक उदाहरणं आम्हाला नकारात्मक पावलं उचलून हे सगळं काय ओके आहे, चालतं आहे, मजा करा अशा वृत्तीनं जगायला प्रवृत्त करत आहे. आणि म्हणून लोकांच्या जीवनामध्ये शांती नाही, ते गांजलेले आहे. तिसरं कारण ज्यामुळं तो कळवळ्यानं भरलेला आहे असं म्हटलेलं आहे ते पांगलेले आहे. पांगलेले म्हणजे भटकलेले, पांगलेले म्हणजे देवापासून आणि देवाच्या राज्यापासून दूर गेलेले, देवाला विसरलेले, देवालाच विसरलेले नाहीत, एकमेकांना सुद्धा विसरून जीवन आम्ही जगत आहोत. तुम्हाला म्हणत असाल की नाही नाही आपण ख्रिस्ती मंडळी आहोत, तुम्ही जर असं करत नसाल तर देवाची स्तुती असो, देवापासून दूर नसाल तर देवाची स्तुती असो. एकमेकांपासून आम्ही दूर आहोत का प्रश्न विचारूया. एकमेकांपासून भटकलेले आम्ही आहोत का? आमच्या अवतीभोवती जी विचारसरणी अगदी बेफामपणे पसरत आहे ती आहे इंडिव्हिज्युअलिझम, वैयक्तिकवाद. त्याचं काय मला घेणं देणं नाही, मला असं पाहिजे, मी आणि माझे, मला कोणाच्या घरी जाऊ नको, मला कोणी माझ्या घरी आलेलं चालणार नाही. एक प्रकारे सेल्फ क्वारंटाईन्ड आणि सेल्फ तृप्त असल्या प्रकारचं जीवन जगण्याची वृत्ती बेफामपणे फोफावत आहे आणि ख्रिस्ती लोकांना सुद्धा त्याची लागण होत आहे. पांगलेले लोक ज्यांना देवाच्या लोकांची सहभागिता आवडत नाही, देवाचे लोक आवडत नाही, देव आवडत नाही, देवाची सहभागिता आवडत नाही, देवाच्या वचनाशी रोज ते निगडीत होत नाहीत, देवाच्या प्रार्थनेमध्ये हे लोक रोज रममान होत नाहीत. स्तोत्र 1 मध्ये सांगितल्याप्रमाणे अहोरात्र त्याच्या वचनाचं मनन करत नाही, भटकलेले आहे, त्यांना वाटाडे नाहीत. खरे तर वाटाड्यांनी सुद्धा आपल्या स्वार्थापायी यांची वाट लावलेली असे आहेत, पांगलेले लोक आहेत. आणि म्हणून ख्रिस्त कळवळ्यानं भरतो. आज तुम्हाला आणि मला ही कारणं लक्षात घ्यावी लागतील, समाजाची ही कारणं लक्षात घ्यावी लागतील. फक्त ख्रिस्ती समाजाची नाही तर आमच्या अवतीभोवती जे लोक परमेश्वरानं ठेवलेले आहेत त्या लोकांच्या अंतःकरणांची, जीवनांची अवस्था, कुटुंबांची अवस्था, मानसिकतेची अवस्था, त्यांच्या आर्थिक बाबींची अवस्था याची आम्हाला दखल घ्यावी लागेल, समजून घ्यावं लागेल की हे कोणत्या मनोअवस्थेमधून जात आहेत, कोणत्या आध्यात्मिक परिस्थितीमधून जात आहेत, कोणत्या मानसिक, कौटुंबिक, सामाजिक परिस्थितीमधून हे जात आहेत. आणि ख्रिस्ताच्या कळवळ्यानं भरून आम्हाला जावं लागेल. त्या कळवळ्यानं भरल्याशिवाय आम्हाला कृती करता येणार नाही, त्या कळवळ्यानं भरल्याशिवाय पावलं उचलता येणार नाही, त्या कळवळ्यानं भरल्याशिवाय लोकांना देवाकडं आम्हाला आणता येणार नाही. ख्रिस्त कळवळ्यानं भरला, तुम्हाला आणि मला कळवळ्यानं भरावं लागेल. आम्ही गांजलेले आहोत का? आम्ही पांगलेले आहोत का? आम्ही जर नसू तर मग आम्ही निश्चित कळवळ्यानं भरलेले असू. आमच्या ठाई ख्रिस्ताचा कळवळा नाही तर मग आम्हाला ख्रिस्त कळलेला नाही, आम्हाला ख्रिस्त कळलेला नाही तर मग आम्ही सुद्धा गांजलेले आणि पांगलेले आहोत आणि कळवळ्यापासून आम्ही दूर दूर आहोत. दुसरी बाब 37व्या वचनामध्ये ख्रिस्त काय सांगत आहे त्याकडे आपण लक्ष देऊ. पहिली गोष्ट आपण बघितली की आम्ही ख्रिस्ताच्या कळवळ्यानं भरावं. दुसरी गोष्ट तो आपल्या शिष्यांना म्हणाला. बघा
याचा अनुक्रम बघा, या 3 वचनांमध्ये काय घडत आहे याचा अनुक्रम बघा. त्याला ऑर्डर आहे, त्याला अनुक्रम आहे. देव व्यवस्थेचा देव आहे. तो कळवळ्यानं भरतो, कळवळ्याचं कारण सांगतो आणि मग त्याच्या शिष्यांकडे वळतो. जे शिष्य त्याच्या संगती 3.5 वर्ष राहून त्याच्याकडून शिकणार होते, त्या शिष्यांना तो आता बोलत आहे. आज त्याचे शिष्य कोण आहेत? तुम्ही आणि मी. काय म्हणतो शिष्यांना तो बघा. शिष्यांना तो एका अत्यंत गंभीर कटू सत्याची वास्तविकता लक्षात आणून देतो. अतिशय कटू आणि गंभीर असल्या सत्याची वास्तविकता तो त्याच्या शिष्यांच्या लक्षामध्ये आणून देतो. काय आहे ती कटू सत्यता? काय आहे ती कटू वास्तविकता? काय आहे ती गंभीर बाब? 37व्या वचनात सांगितलेलं आहे. तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत. पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत. पीक फार आहे, पीक फार आहे. तुम्हाला शमरोनी स्त्रीची गोष्ट आठवत असेल. योहान कृष्ण वर्तमान याचा 4था अध्याय जर आपण बघितला तर ही पापी स्त्री होती. पाणी भरायला ती विहिरीवर आलेली होती. त्या ठिकाणी येशू ख्रिस्त तिला भेटला. येशू ख्रिस्तानं तिच्या पापी जीवनाचं वर्णन तिला केलं आणि ती आनंदानं भरून आपल्या शहरामध्ये गेली आणि म्हणाली की जो मसीहा येणार होता तो मला सापडलेला आहे. त्यानं माझं सगळं सत्य वर्णन केलेलं आहे. चला त्याला बघा. आणि ते अख्खं गाव, ते सुखार गाव त्याच्याकडं ओलांडलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य मात्र त्या शमरोनी स्त्रीच्या संगती येशूचं संभाषण होण्याआधी भाकरी आणण्यासाठी सुखार गावात गेलेले होते. आणि ते शिष्य जेव्हा त्याच्याकडे परत येतात त्याला म्हणतात खाऊन घ्या. तो म्हणतो माझ्या देवाची इच्छा पूर्ण करणे हेच माझे अन्न आहे. आणि मग तो त्या लोकांना म्हणतो की तुम्ही म्हणता अजून अवधी आहे, पण तो म्हणतो आपल्या नजरा वर करून बघा. आपली नजर वर करून शेते बघा. योहान 4:35. आपली नजर वर करून शेते बघा, ती कापणीसाठी पांढरी होऊन चुकली आहेत. तो काय करत होता? तो त्या ठिकाणी उभा राहून, आम्हाला त्या परिस्थितीमध्ये स्वतःला न्यावं लागेल प्रियानो. त्या याकोबाच्या विहिरीजवळ आम्हाला जावं लागेल, ज्या ठिकाणी तो गावातील लोकांचा लोंढा ख्रिस्ताकडे येत आहे आणि ख्रिस्त त्याच्या शिष्यांना समजावून सांगत आहे की पीक फार आहे. तो म्हणतो नजर वर करून बघा, म्हणजे तुमची माझ्या भुकेबद्दलची जी काळजी आहे ती बाजूला सरा. माझं अन्न खरं तर देवाची इच्छा पूर्ण करणं हे आहे आणि ती देवाची इच्छा पूर्ण करणं दुसरं तिसरं काही नसून हे पीक कापणं आहे. तुम्ही तुमचे डोळे वर करून बघा आणि ते समोर आपल्याकडं चालत येत असलेलं पांढरं शेत बघा, म्हणजे ते आत्मे बघा, ते लोक बघा. त्या लोकांकडे लक्ष द्या. ते पीक आहे. हा पीक शब्द जो आहे योहान कृष्ण वर्तमान 15व्या अध्यायामध्ये 8व्या वचनापासून पुढे जर आपण वाचलं तर शिष्यत्वाचे जे गुणधर्म दिलेले आहेत त्यामध्ये सांगितलेलं आहे की जो प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य आहे तो विपुल फळ देतो, टिकणारं फळ देतो. तो जो फळ शब्द आहे, हा जो पीक शब्द आहे, हे एकच आहे. ते एकच आहे, ते दुसरं तिसरं काही नसून या ठिकाणी त्याचा अर्थ आध्यात्मिक आहे. लोकांचे आत्मे, ते त्या पिकाबद्दल तो बोलत आहे. शेतातल्या शेतकऱ्यांच्या पिकाबद्दल तो बोलत नाही आहे. आत्म्यांचा हंगाम वेचण्याबद्दल तो बोलत आहे. परंतु तो म्हणतो पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत. लक्षात घ्या प्रियानो, नुसतं कळवळ्यानं भरून चालणार नाही, तर या हंगामासाठी कामकरी कमी आहेत ही वास्तविकता आम्हाला लक्षात घ्यावी लागेल. मी बोलत असताना देव तुमच्या संगती काय बोलत आहे हे लक्षात ठेवा. देव तुम्हाला काय सांगत आहे हे नोंद करून घ्या. देव तुमच्या अंतकरणात कोणत्या गोष्टीबद्दल चुरचूर लावत आहे हे लक्षामध्ये घ्या प्रियानो. पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहे. कामकरी थोडे आहेत हे जे या ठिकाणी येशू बोलत आहे, कोणासंती बोलत आहे? याच वचनात सांगितलं आहे त्याच्या शिष्यांसंती बोलत आहे. त्याच्या शिष्यांना तो काय म्हणत आहे? तुम्ही जे 12 शिष्य आहे ते पुरेसे कामकरी नाही प्रियानो. पीक तुमच्या
क्षमतेच्या कितीतरी पलीकडं आहे. खूप सारं पीक तयार आहे. आणि मला तुम्हाला सांगू द्या, आजची परिस्थिती जी आहे, लोकांची गांजलेली परिस्थिती, लोकांची पांगलेली परिस्थिती, लोकांना मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखी असलेली परिस्थिती आज त्यांना कापणीसाठी तयार अशी आमच्या समोर ठेवते. आम्हाला त्यांच्या त्या गांजलेल्या आणि पांगलेल्या आणि मेंढपाळ नसलेल्या अवस्थेमधून काढून त्यांना ख्रिस्ताची ओळख करून द्यायची आहे. त्या ख्रिस्तामध्ये त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं प्राप्त होणार आहेत. आणि ते दुसरं तिसरं कोणी नसून तुम्ही आणि मी आहेत. तुम्ही आणि मी ते शिष्य आहोत. आम्हाला आज ख्रिस्त जाणीवपूर्वकरित्या, फार प्रभावीरित्या, फार प्रकर्षानं लक्षात आणून देऊ इच्छित आहेत की कामकरी थोडे आहेत, पीक फार आहे, पीक फार. त्या लोकांपर्यंत जाऊन त्यांना ख्रिस्ताकडे आणण्याचं काम तुमचं आणि माझं आहे. तुम्ही असं म्हणू नका की ते फक्त ख्रिस्ताच्या त्या 12 शिष्यांसाठी होतं. तुम्ही आणि मी असं म्हणू शकत नाही की ते फक्त पाळक लोकांचं काम आहे. तुम्ही आणि मी असं म्हणू शकत नाही की ते फक्त पंचमंडळाचं काम आहे. नाही, ख्रिस्त तुम्हाला आणि मला तेच म्हणत आहे की कामकरी थोडे आहे, कामकरी थोडे आहे. ही वास्तविकता लक्षामध्ये घ्या प्रियानो. या करोनाच्या दिवसामध्ये अनेक मेंढपाळ आम्ही गमावलेले आहेत. त्यांच्या जागा भरणं गरजेचं आहे. त्यांच्या ठिकाणी नवीन लोकांनी उभं राहणं गरजेचं आहे. त्यांच्या ठिकाणी नवीन लोकांना उभं करणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं ही जी पुढारी निर्माणाची शृंखला चालू करून दिलेली आहे, प्रभू येशू ख्रिस्तानं ही जी कामकऱ्यांना तयार करण्याची शृंखला आणि त्याची यंत्रणा तुमच्या आणि माझ्या जीवनाच्या जीवन पद्धतीमध्येच पेरलेली आहे. तुम्ही आणि मी या कामकऱ्यांच्या पुनर्निर्माणाच्या कार्यामध्ये मागे सरू शकत नाही. आम्ही मागे राहू शकत नाही. त्याचा विचार केल्याशिवाय तुम्ही आणि मी राहू शकत नाही. कामकरी थोडे आहे. ही वास्तविकता आम्हाला लक्षात घ्यावी लागेल. जेव्हा जेव्हा कळवळा कार्यान्वित होतो, जेव्हा जेव्हा कळवळा येतो, तेव्हा तो आम्हाला नुसती परिस्थितीच समजून घेण्यापुरतं मर्यादित ठेवत नाही, तर त्या परिस्थितीवरती कृती करण्यास तो आम्हाला सहाय्य करतो. पहिली गोष्ट आम्ही बघितली की आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या कळवळ्यानं भरावं. दुसरी गोष्ट आम्ही बघत आहोत की प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलेलं कटू सत्य किंवा वास्तविकता जी आहे ती आम्हाला स्वीकारावी लागेल, मान्य करावी लागेल. आणि तिसरी गोष्ट आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलेली कृती करावं लागेल. 38 वचन आम्हाला कृती करायला सांगतं. कळवळानं तो भरतो, कळवळ्याची कारणं तो देतो. एक भयंकर विदारक सत्य तुमच्या आणि माझ्या समोर तो मांडतो देवराज्याच्या दृष्टिकोनातून. त्याचा आम्हाला स्वीकार करायचा आहे. आणि आता तिथेच फार छान होता क्लास, समजून घेतलं, आनंद वाटला, पाळक साहेब आशीर्वाद भेटला, घरी जायचं, जेवायचं, झोपायचं, आपलं तेच जीवन कायम सुरू नाही. तिथपर्यंत थांबता येणार नाही. परमेश्वराचा कळवळा तुम्हाला आणि मला कृती केल्याशिवाय राहू देत नाही. आणि ख्रिस्त जेव्हा त्याच्या शिष्यांसंती बोलत आहे तेव्हा तो अर्धवट सूचना त्यांना देत नाही, तो त्यांना कृती करायला लावतो. तो त्यांना काय म्हणतो बघा, ह्यास्तव, हे कारण असल्यामुळे ह्यास्तव, आता काय, ह्यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा. पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा, म्हणून त्याची प्रार्थना करा. अनेकदा माहिती आहे तुम्हाला काय होतं, आम्ही हे वचन वाचतो आणि म्हणतो हो मी प्रार्थना करेल. हा, आम्ही इतकी प्रार्थना करतो पाळक साहेब की तुम्ही मोजू पण शकत नाही. छान आहे, देवाची स्तुती असो, ते करायला सांगितलेलं आहे देवाने. पण देवाचं वचन वाचा, जेव्हा जेव्हा लोक प्रार्थनेमध्ये तत्पर झाले देवानं त्यांनाच कामकरी बनवलंय बरं का. नेहम्या प्रार्थना करत होता, देवा या यरुशलेमेचं चित्र बदल. देव म्हटला तुलाच ते ओझं घेऊन ते चित्र बदलावं लागेल. आमेन. शिष्य प्रार्थना करत होते. शिष्यांना सांगितलं थांबा, यरुशलेममध्ये प्रार्थना करा.
प्रार्थना ते करत असताना पवित्र आत्म्यानं त्यांना भरलं आणि काय झालं, तेच कामकरी बनले, तेच कामकरी बनले. आणि त्यांनी कामकरी नवीन उभे करण्याचं थांबवलं नाही. पाऊल जेव्हा लोकांसाठी कळवळ्यानं भरला तेव्हा तो स्वतः कामकरी बनलेला आहे. पण आता या वचनाकडं अजून थोडंसं बारकाईनं लक्ष देऊया. काही महत्त्वाचे सत्य याच्यामध्ये दडलेले आहेत जी आमच्या कधी कधी लक्षात येत नाही किंवा आम्हाला लक्षात घ्यायला आवडत नाही. प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, पिकाच्या धन्यानं कापणीसाठी कामकरी पाठवून द्यावेत. म्हणजे काय, त्याचा अर्थ असा आहे की या जगाच्या पाठीवर असलेली प्रत्येक व्यक्ती हे देवाचं पीक आहे, देवाचं शेतात उगवलेलं पीक आहे. हे शेत, जगरूपी शेत हे देवाचं आहे. पहिली बाब लक्षामध्ये घ्या, हे शेत देवाचं आहे, त्याच्यामधलं हे पीक हे सुद्धा परमेश्वराचं आहे. त्याच्यामधले लोक ते विविध नावाने जगत असतील, विविध आडनावांनी जगत असतील, विविध लेबल्सने जगत असतील, परंतु ते कापणीस तयार असलेलं पीक आहे आणि ते देवाचं पीक आहे. तिसरी गोष्ट, कामकरी पाठवणारा देव आहे. कापणी करण्यासाठी कामकरी पाठविणारा देव आहे. आणि आज देव जर तुम्हाला पाठवण्याबाबत तुमच्या अंतःकरणाशी संभाषण करत आहे तर त्याच्या आत्म्याला विझवू नका, त्याला हो म्हणा. कामकरी पाठविणारा देव आहे. मलाही त्यानं पाठवलेलं आहे, तुम्हालाही त्याने पाठवलेलं आहे आणि इतरांनाही अजून त्यानं पाठवण्याची गरज आहे. मत्ती शुभवर्तमान 28 अध्याय 19 वचन काय म्हणतं, घरी बसा आणि शिष्य बनवा. आपल्या मोठमोठ्या नोकऱ्यांचे मोठमोठे गलेलठ्ठ पगार उपभोगा, सुस्त व्हा, मस्त व्हा, घरात लोळत राहा, चंगळ करत राहा, असं म्हटलंय ना. काय म्हटलंय, कशी सुरुवात होते, कोणतरी वाचा बरं, मत्ती 28:19. बरं, तशी सुरुवात होते का त्याची? मत्ती 28 19 वचन काय म्हणतं, म्हणून तुम्ही घरात बसा, म्हणून तुम्ही चर्चेसमध्ये जाऊन बसा, तिथल्या खुर्च्या गरम करा, जेवण करा, सगळे पैसे रंगरंगोटीत उडवा, डेकोरेशनमध्ये उडवा, अख्खा वर्षभराचा बजेट ख्रिसमसमध्ये संपवून टाका, असं सांगितलंय. काय सांगितलंय, म्हणून तुम्ही, काय शब्द काय बघा, म्हणून तुम्ही जा, म्हणून तुम्ही जा किंवा जाऊन मग कृती करायला सांगितलेलं आहे. तुम्ही आणि मी ते पाठविलेले कामकरी आहोत. प्रत्येक विश्वासणारा त्यानं पाठविलेला कामकरी आहे. प्रियानो, तुम्हाला आणि मला जर हे अजून उमगलेलं नाही तर आमच्या ख्रिस्तीपणाला काही अर्थ नाही. तुम्हाला आणि मला हे जर अजून समजलं नसेल तर तुमच्या आणि माझ्या ख्रिस्तीपणाला काही अर्थ नाही. मागे आपण ख्रिसमसच्या दरम्यान एक कार्यक्रम सुरू केला होता, आठवतं का? आपण शहराचे विभाग पाडले होते, आठवतं का? अनेक लोकांनी फार हिरिरीनं त्याच्यामध्ये सहभाग घेतला, आनंदानं त्याच्यामध्ये सहभाग घेतला. मला तुम्ही त्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेणाऱ्या एका व्यक्तीला असं दाखवा जी त्या कार्यक्रमाबद्दल सुखी नव्हती, समाधानी नव्हती. त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. ते येऊन मला सांगत होते, पाळक साहेब, आम्हाला 11 वाजता हे करायला भेटलं आणि आम्हाला फार आनंद झाला. आम्ही आत्तापर्यंत हे केलं नव्हतं, हे करून बघितलं. पाळक साहेब, त्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आमचा आनंद बहुगुणित झाला. ख्रिस्त जन्मोत्सवाचा खरा आनंद आम्हाला त्या लोकांना सुवार्ता सांगण्यामधून प्राप्त होत होता. पुढचा महिना पुन्हा ख्रिसमसचा येत आहे. जागे हो, रोजच ख्रिसमस आहे. आमेन. जागे हो, पीक अवतीभोवती आहे,
पाठविलेले तुम्ही आणि मी आहोत. आम्हाला पाठवून दिलेलं आहे आणि जाता जाता ते बाकीचं सगळं करायचं आहे. तुम्ही गेल्यानंतर ते बाकीचं सगळं करायचं आहे. तुम्हाला ऑलरेडी त्यानं पाठवून दिलेलं आहे आणि त्या पाठवलेल्या अवस्थेमध्ये शिष्य बनवायचे आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावानं बाप्तिस्मा द्यायचं आहे. जे काही ख्रिस्तानं शिकवलं ते शिकवायचं आहे, कारण त्याच्याशिवाय ही गांजलेली, पांगलेली, हरवलेली परिस्थिती लोकांची बदलणार नाही. ख्रिस्तच त्याचं उत्तर आहे. ख्रिस्तच त्याचं उत्तर आहे. तुम्ही आणि मी ख्रिस्ती त्या सत्याला स्वीकारून झालेले आहोत. आणि अजूनही हे जर तुमच्या दैनंदिन जीवनात दिसून येत नाही तर मग तुम्ही ख्रिस्ती नाही बरं का, लेबलवाले ख्रिस्ती आहे. ख्रिस्त ज्याच्या जीवनातून दिसत नाही तो ख्रिस्ती नाही. ख्रिस्ताचा कळवळा, ख्रिस्ताची प्रीती, ख्रिस्ताची कृती, ख्रिस्ताची क्षमा जिथे दिसत नाही त्या ठिकाणी ख्रिस्त नाही. प्रत्येक विश्वासाला काम करी आहे. तुम्हाला आणि मला प्रार्थना करायची आहे, परंतु प्रार्थना करत असताना जागरूक राहायचं आहे. कदाचित देव तुम्हाला आणि मलाच जागृत करत असेल, तुम्हाला आणि मलाच पाठवित असेल. यानं पाठवलेलं आहे. प्रार्थना करत असताना ख्रिस्ताला विचारा की देवा, मी कसं काम करू मला सांग. मला बोलता येत नाही, माझ्या मुखात शब्द घाल. देवा मी काय करू, मला सहाय्य कर, मला मदत कर. आणि देव सहाय्य केल्याशिवाय राहणार नाही. काही रविवारांपूर्वी आमच्या घरामध्ये नातेवाईक जमलेले होते. आमच्या लेकरांचे बाप्तिस्मे करायचे होते. देवानं मनावर ओझं दिलं की पुन्हा एक वार बाप्तिस्म्याप्रत्ये तयार झालेत की नाही याची खात्री करून घ्यावी. घरामध्ये ते शुभवर्तमान पुन्हा एक वार समजावून सांगण्यात आलं. रात्री 11 वाजून जवळपास 24 मिनिट झालेले होते. एक प्राऊड व्यक्ती आमच्या संती होते. ते बघत होते, ते ऐकत होते. प्रीत उभी राहिली. ती म्हणाली, मला त्या ख्रिस्ताला स्वीकारण्याची गरज आहे. मला पापांची क्षमा मागण्याची गरज आहे. तिने पापांची क्षमा मागितली. पापक्षमेची प्रार्थना कशी करायची मी त्यांना मदत केली. ही व्यक्ती माझ्याजवळ बसलेली होती आणि माझ्याजवळ बसून ही प्राऊड व्यक्ती, मोठी व्यक्ती माझ्या संती शब्द न शब्द अंतकरणापासून मोठ्यानं उच्चारून परमेश्वराला म्हणत होते की परमेश्वरा, माझ्या पापांची क्षमा कर, माझ्या पापांची क्षमा कर. दुसऱ्या दिवशी त्यांनी साक्ष दिली. त्या दिवशीसुद्धा साक्ष दिली. ते म्हणाले, शुभवर्तमान इतक्या साध्या शब्दात मला वयाच्या या उंबरठ्यापर्यंत कधीच समजावून सांगण्यात आलं नाही. आणि आज मला कळलेलं आहे की मला पापांच्या क्षमेची गरज आहे. मी ख्रिस्ताला कबुली देतो आणि ख्रिस्ताला स्वीकारतो. डोळे बंद करूया, मानाखाली लावूया. स्वतःला प्रश्न विचारा प्रियानं, तुम्ही आपलं जीवन प्रभूला दिलेलं आहे का? तुम्ही आपली अंतकरण प्रभूला दिलेत का? जर नसेल तर आज वेळ आहे. डोळे बंद केलेल्या अवस्थेत असताना प्रश्न विचारो की प्रभू, तुझ्या पिकाची कापणी करण्याकरता पाठविलेला म्हणून माझी जबाबदारी मी कशी पूर्ण करू? मला मदत कर, मला समजावून सांग. आणि प्रभू केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही अजूनही पांगलेले आणि गांजलेले आहात का? आज येशू तुम्हाला जवळ बोलवत आहे. त्या पांगलेल्या आणि गांजलेल्या आणि हरवलेल्या लोकांना ख्रिस्तामध्ये आणण्याचं ओझं देव तुम्हाला देत आहे काय? आज ख्रिस्त बोलावत आहे.